मुळात 1 एप्रिलपासून 2026-27 सार्वत्रिक जनगणनेला सुरुवात झालेली आहे। घरगणनेचं काम या देशात सुरू झालेलं आहे, गावागावात सुरू आहे। या घरगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही। जर रकान्याची गरज नसेल आणि सेकंड फेजमध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करणार असाल तर यामध्ये या प्रपत्रामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची गरज काय? आणि जर रकान्याची गरज आहे तर ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनतीसुद्धा होऊ देणार नाही। यापुढे जाऊन या जनगणनेत जर ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल तर या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत। यावर बहिष्कार आमचा आहे। शासनाच्या विरोधात हे बहिष्कार सफल करण्यासाठी वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे। कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणनासुद्धा असू शकते आणि म्हणून ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ती जबाबदारी निभावणं, उद्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होत असताना ही लोक झोपलेली होती हा आरोप आमच्यावर येऊ नये आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या अनुषंगाने आम्ही करत आहोत। आपण एक पत्र देखील दिलेलं आहे ग्रामपंचायतीने, काय नेमकं त्याच्यात नमूद करण्यात आलं आहे? त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की आपण समाजाचे जबाबदार जनप्रतिनिधी आहात। आपल्याकडून अपेक्षा आहेत की आपल्यासोबत जुळलेले जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत या जनगणनेच्या अनुषंगानं जर आमचा रकाना नसेल तर आपण त्यामध्ये जागृती आणावी, बहिष्कारासाठी मदत करावं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे। आणि काही संधी साधू नेहमी जेव्हा जेव्हा अशा संधी निर्माण होतात, जनतेचा मोठा रस्त्यावर लोट दिसतो तेव्हा मात्र फोटो घ्यायला, क्रेडिट घ्यायला, मोठी मोठी भाषणं ठोकायला हे लोक असतात, परंतु वास्तवात लढण्यासाठी अधिकारासाठी मात्र हे भांडताना दिसत नाही। तर अशांना आम्ही नोंद घेऊन येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम हा समाज करणार आहे, ही ताकीदसुद्धा या अनुषंगाने दिलेली आहे। आता जर याची सुधारणा झाली नाही तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल। रस्त्यावर जो मार्ग आम्हाला आता रस्त्यावर काय आहे की हे सगळे प्रगणक त्यांचे निरीक्षक हे गावागावांमध्ये जाणार आहेत, बरोबर आहे ना? हे रस्त्यावर येणार नाहीत। आम्हाला ही चळवळ, हा विरोध गावागावात गल्ल्या गल्ल्यात आमचे कार्यकर्ते, जरी आमचे एका गावात 5-6 कार्यकर्ते असले तरी ते भरपूर आहेत आणि प्रत्येक गावांमध्ये असणारा 100% जवळपास समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसीचा आहे। आणि या इश्यूवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सरपंच आमच्यासोबत आहेत, त्यांचासुद्धा सहकार्य, कारण की हे फोडा आणि राज्य करा, जे ओबीसींची अवस्था केलेली आहे तीच आता शेड्यूल कास्टवर सुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमानं आणलेला आहे। एका नंबर लागणार आहे। जे वेळीच सावध झालो नाही तर हे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे की ज्या नॉन क्रिमिलेअरची असंवैधानिक अट ओबीसींवर लादली तीच कदाचित उपवर्गीकरणाच्या नंतर शेड्यूल कास्टवर सुद्धा येणार आहे। आणि म्हणून गावागावांमध्ये हा बहिष्काराचा एक आंदोलन सुरू राहील आणि आम्ही सफल तर करून दाखवू।